पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026चा जो काही निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम होता तो पूर्णपणे झालेला आहे। मतदान झालं, मतमोजणी झाली, विजयी उमेदवार ठरले आणि काही निसटत्या पराभवाने काही पराजित उमेदवार देखील आहेत, त्यांच्या देखील भावना आपण जाणून घेणार आहोत। आणि विजयी ठरलेले जे उमेदवार आहेत सभागृहामध्ये ज्या त्या प्रभागाचे जे नेतृत्व करणारे नगरसेवक आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। प्रभाग क्रमांक 23 आणि 24 हा थेरगाव मध्ये येतो। प्रभाग क्रमांक 23 आणि 24च्या लोकप्रतिनिधींच्या भावना आपण जाणून घेतोय सांगावाच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 24 मधील एक लढत फार रंगतदार झालेली आहे, खूपच अटीतटीचा सामना झालेला आहे। सौ मायाताई संतोष बारणे आणि सौ करिश्मा सनी बारणे यांच्यामध्ये खूपच अटीतटीचा सामना झालेला आहे। या सामन्यामध्ये विजयी ठरलेले आहेत सौ मायाताई संतोष बारणे, परंतु ज्यांच्या वाटेला निसटता पराभव आलेला आहे त्या सौ करिश्मा सनी बारणे यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत। हा पराभव नसून माझा विजय आहे। मी माझ्या सर्व मायबाप जनतेचे ज्यांनी मला मतदान केलं त्या सर्वांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला भरघोस मतदान दिलेलं आहे आणि हे विजयाचंच मतदान आहे। यापुढे जो आता आपला समाजकार्याचा वसा राहणार आहे तो आपण इथेच थांबवणार आहात की पुढे यापुढे अखंडपणे सुरू ठेवणार आहात? माझं हे समाजकार्य असंच यापुढे देखील अखंड सुरू राहील। यापुढे आता आपली भूमिका काय राहणार आहे? मी माझ्या प्रभागातील सर्व जनतेसाठी अजून जास्त कसं काम करता येईल त्यासाठी मी सक्रिय राहील। थोड्या मताच्या फरकाने तो हे झालेला टेक्निकली एरर वाटतोय का? हो नक्कीच, हा टेक्निकली एरर आहे, कारण जनतेने मला भरघोस मतदान दिलेलं आहे। आज अपक्ष उमेदवार असून देखील मला 11,040 मत 140 मतं पडलेली आहे। पक्ष चिन्ह असते तर भरघोस मताने विजयी झाला असता, याबद्दल काय? 100% मी विजयी झाले असते। जर पक्षाकडून असते तर भरपूर याच्यापेक्षा जास्त मतदान मला मिळालं असतं। खरं तर थेरगावची जनता नेहमी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि माझ्या सर्व जनतेने आज खरं दाखवून दिलेलं आहे। 24-25 हजार मतदान होऊन त्यापैकी मला 11,000 प्लस मतदान झालेलं आहे। तर माझी जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, त्यामुळे आज मला एवढं मतदान झालेलं आहे अपक्ष राहून देखील। काही तांत्रिक अडचणीमुळे माझं चिन्ह गेलं, परंतु जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मी पण ठाम राहिले आणि आज भरघोस मतांनी मला खरं तर माझा हा विजयच आहे आणि मी सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींचा मनापासून आभार मानते, त्यांना धन्यवाद देते। माझं कुटुंब आणि माझे सर्व कार्यकर्ते जे अहोरात्र माझ्यासाठी झटले आणि माझी सर्व मायबाप जनता या सर्वांची मी नेहमीच ऋणी राहील आणि सर्वांना मी खरं मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते की त्यांनी आज माझ्यासाठी एवढे माझे सर्व कार्यकर्ते लढले। आज खरं तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आमच्या सर्वांचाच विजय आहे। सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देते, आभार मानते।